हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानामधील कलम 24 ह्या मूलभूत अधिकारांचा आज आपण माहिती घेणार आहोत, सविस्तर माहिती मिळवणार आहोत. तर पाहूया हे कलम 24 भारतीय संविधानामधील कलम 24 आपल्याला कोणत्या प्रकारचे अधिकार प्रदान करतात, मूलभूत अधिकार प्रदान करतात. तर भारतीय संविधान अनुच्छेद 24 धोकादायक उद्योगांमध्ये बालमजुरीस प्रतिबंध करण्याचं आपल्याला अधिकार देतं. तर संकल्पना काय, अनुच्छेद 24 हा बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि नैतिक संरक्षण करणारा मूलभूत अधिकार आहे, हक्क आहे. तो 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी आणि धोकादायक रोजगारांमध्ये काम करण्यास मनाई करतो. संकल्पना काय, तर हा कलम 24 जे आहे भारतीय संविधानामधील कलम 24 हा बालकांच्या हितासाठी बनलेला मूलभूत अधिकार प्रदान करतो. बालकांचे शारीरिक, मानसिक आणि नैतिक संरक्षण करणारा हा मूलभूत अधिकार आहे, हक्क आहे. तो 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी, धोकादायक रोजगारांमध्ये काम करण्यास मनाई करतो. व्याख्या काय घेता येईल की, ते कलम 24 म्हणतो की 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात, खाणीत किंवा अन्य कोणत्याही धोकादायक रोजगारात कामास लावता येणार नाही. याची व्याख्या कशी आहे, तर हे कलम काय अधिकार देतं, तर 14 वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही कारखान्यात, खाणीत किंवा अन्य कोणत्याही धोकादायक रोजगारात कामास लावता येणार नाही. ओके, याचं स्वरूप कसं आहे, ते हे मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट्स आहे, अंमलबजावणी योग्य आहे. हे कलम जस्टिसेबल आहे, नागरिक व गैरनागरिक दोघांनाही लागू होतं. राज्य व खाजगी व्यक्तींवर बंधनकारक आहे, संपूर्ण बंदी, ॲब्सोल्यूट प्रोहिबिशन आहे हे. तर ह्या प्रकारचं स्वरूप आहे ह्या कलमाचं. या कलमाची व्याप्ती काय आहे, अनुच्छेद 24 अंतर्गत बंदी स्कोप काय आहे, वयमर्यादा 14 वर्षाखालील बालक यांना कामास किंवा मजुरीस लावणे प्रतिबंध आहे. ओके, बंदी आहे. कामाचे स्वरूप कसे, कारखाने, फॅक्टरीज, खाणी, माइन्स, धोकादायक व्यवसाय, हॅझार्डस एम्प्लॉयमेंट या अशा ठिकाणी 14 वर्षाखालील बालकांना काम करण्यास बंदी आहे, कामास लावणे बंदी आहे. कामाचे तास, संमती अप्रासंगिक, पालकांची संमती असली तरीही बंदी लागू आहे. ओके, पार्श्वभूमी काय ह्या कलमाची, तर ब्रिटिश काळात काय होतं, ते कापड गिरण्या, कोळसा खाणे, काच उद्योग यांमध्ये बालकांचे शोषण केले जात होते. ह्यामध्ये बालकांना कामास लावले जात होतं. तर बालकांचे शोषण, शिक्षणापासून वंचितता, आरोग्यास धोका निर्माण होत होता. त्यामुळे हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. ह्या कारणांमुळे हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. इतिहास काय आहे, तर प्रेरणा ह्या ILU कन्व्हेन्शनमध्ये याची चर्चा झालेली आहे, पास झालेलं आहे. युनियन कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑफ चाइल्ड, UN कन्व्हेन्शन ऑन राईट्स ऑन चाइल्डमध्ये याची चर्चा झालेली आहे. संविधान सभा, बालक राष्ट्राचे भविष्य आहेत, तर त्यांचं बालपण जपणं फार गरजेचं आहे, त्यांना योग्य शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आर्थिक विकास, बालकांचे जीवन, याची चर्चा संविधानामध्ये पण याची चर्चा झालेली आहे. ओके, संबंधित सांविधानिक कलमे कोणती आहेत, तर अनुच्छेद 21A मोफत व सक्तीचे शिक्षण, अनुच्छेद 23 सक्तीची मजुरी व तस्करी, अनुच्छेद 39E आणि F बालकांचे संरक्षण, अनुच्छेद 45 बालशिक्षण, अनुच्छेद 51A के पालकांचे कर्तव्य. ते ही ह्या कलमाशी संबंधित सांविधानिक कलमं आहेत, हे एकमेकांचे पूरक कलमं आहेत. ओके, तर संबंधित कायदे कोणते आहेत, स्टॅट्युटरी लॉज कोणते आहेत ह्या कलमासाठी, तर चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986 याची 2016मध्ये दुरुस्ती झालेली आहे. फॅक्टरीज ॲक्ट 1948, माइन्स ॲक्ट 1952, ज्युवेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट, नंतर राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009, द बॉन्डेड लेबर सिस्टीम एबोल्युशन ॲक्ट. ही काही कायदे या कलमावर आधारित बनलेले आहेत, संबंधित कायदे आहेत. या कलमाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा काय आहे, उल्लंघन केल्यास कारावास, दंड, व्यवसाय परवाना रद्द होईल, बालकांचे पुनर्वसन करण्यात येईल. तर 2016मध्ये दुरुस्ती झालेली आहे, मालकास कठोर शिक्षा देण्यात येईल, पुनरावृत्ती केल्यास जास्त शिक्षा मिळेल, तर ह्या कलमाचं उल्लंघन केल्यास.
फायदे काय आहेत, इम्पॉर्टन्स ऑफ बेनिफिट्स काय आहे ह्या कायद्याचं कलमाचं. तर बालकांचे आरोग्य संरक्षण केलं जातं, शिक्षणाचा अधिकार सुनिश्चित केला जातो, आधुनिक गुलामगिरीस प्रतिबंध केला जातो, मानवाधिकाराचे संरक्षण केले जाते. हे या कलमाचे फायदे आहेत. सुधारणा काय करता येईल की आधुनिक अर्थ आणि सुधारणा काय करता येईल, तर धोकादायक रोजगाराची व्याप्ती वाढवली पाहिजे, शिक्षण व बाल हक्कांना प्राधान्य दिले पाहिजे, राज्याची सकारात्मक जबाबदारी असायला हवी. महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे कोणती आहेत, केस लॉस कोणते आहेत ह्या कलमाच्या संदर्भात संबंधित, ते MC मेहता वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू 1996 मधला हा खटला आहे. ह्या खटल्याचा प्रश्न होता असा की धोकादायक उद्योगात बालकांना कामावर ठेवणे वैध आहे का. धोकादायक उद्योगात बालकांना कामावर ठेवणे वैध आहे का, ह्या खटल्याचा प्रश्न होता. तर निर्णय देण्यात आला की नाही, ते धोकादायक उद्योगात बालकांना कामावर ठेवणे वैध नाही आहे, अवैध आहे. हे अनुच्छेद 24चे उल्लंघन ठरते. राज्यांनी बालकांचे पुनर्वसन, शिक्षणाची व्यवस्था आणि नुकसान भरपाई द्यावी. खटला 2, पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स अँड वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1982 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की बालमजूर ही मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते का. बालमजुरी ही मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते का. तो होय निर्णय दिला की बालमजुरी ही मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते. निर्णय होय दिला. बालमजुरी शोषण संविधानाविरुद्ध आहे. बांधुवा मुक्ती मोर्चा वर्से युनियन ऑफ इंडिया 1984 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की बंधपत्रित बालमजुरी वैध आहे का. तर निर्णय दिला नाही, बंधपत्रित बालमजुरी वैध नाही आहे. बालकांचे पुनर्वसन राज्याचे कर्तव्य आहे आणि राज्याने ती जबाबदारी घ्यावी. अनुच्छेद 24ची मर्यादा काय आहे. अनुच्छेद 24ची मर्यादा, सर्व प्रकारची बालमजुरी बंद नाही होत आहे, फक्त धोकादायक रोजगारांमध्येच ते आहे. धोकादायक रोजगारांमध्येच ते दिलेले आहे. त्याच्यामुळे काही सर्व ठिकाणी बालमजुरी बंद नाही आहे. हलके कौटुंबिक काम कायदेशीर चौकटीत राहून अपवाद आहे. ज्यांची घरची परिस्थिती की बेताची आहे, त्या घरातील जे बालक आहेत त्यांना थोडीफार मुभा देण्यात आहे. हलके कौटुंबिक काम करण्याची मुभा दिलेली आहे. ते पण कायदेशीर चौकटीत राहून मुभा दिलेली आहे, कारण की त्यांचा रोजगार चालावा म्हणून. इतर महत्त्वाची माहिती, हा हक्क PIL द्वारे राबवता येतो. राज्याची कडक अंमलबजावणीची जबाबदारी, शिक्षणाची थेट संबंध. निष्कर्ष काय, तर अनुच्छेद 24 हा बालकांच्या आयुष्याचा संरक्षण कवच आहे. तो बालश्रम थांबून शिक्षण, आरोग्य आणि सन्मान यांना प्राधान्य देतो. तर मित्रांनो, हे कलम इथे संपलेलं आहे. आपण ह्या कलमाचा योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, समजून घेतलेला आहे. हे कलम आपल्याला कोणत्या प्रकारचे मूलभूत अधिकार देतात हे बालकांच्या संदर्भात आहेत. 14 वर्षाखालील बालकांना सक्तीची मजुरी किंवा मजुरीस प्रतिबंध करण्याचे हे हक्क प्रदान करतं. तर हाही कलम व्यवस्थितपणे नीट समजून घेण्यासाठी तुम्ही एक व्हिडिओ वारंवार पहा, आणि जेणेकरून तुमचा ह्या कलमासंदर्भाचा अभ्यास चांगला होईल, समजूत चांगली होईल. आणि असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे व्हिडिओज पहा, आमचं चॅनल फॉलो करा, आणि हे व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांनाही या कायद्याविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.